अहो, लिंबू कलरची साडीच काय, मला लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण सगळंच आवडतं. हा शुद्ध हलकटपणा आहे माने. हा माझा बायको पार्वती. धनंजय माने इथेच राहतात का, हे डायलॉग्स ऐकलं की नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू फुटत जातं. आज आपण बोलणार आहोत अशाच एका चित्रपटाबद्दल. नमस्कार, मी हर्षा आणि तुम्ही पाहताय सिनेमा रसिक, ज्याने मराठी कॉमेडीचा चेहरा बदलला. तो चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी या सिनेमाविषयी आपण आज अशा काही गोष्टी ऐकणार आहोत ज्या तुम्ही कुठेही ऐकल्या नसतील. काहींच्या मागे तर थेट रिअल लाईफ इन्सिडेंट्स लपले आहेत. तत्पूर्वी सिनेमा आवडताय ना, तर मग उगाच स्क्रोल नको, तो जगून घ्या. थेट सिनेमा रसिक या युट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब ठोका, कारण इथे फक्त सिनेमा नाही तर त्यांच्या परंपरेचा आणि कलाकारांच्या माहितीचा अनुभव होतो. खूप लोकांना वाटतं की अशी ही बनवा बनवी हा एक ओरिजिनल सिनेमा आहे किंवा ओरिजिनल कथा आहे, पण असं काही नाही. जय कमली बोर्डिंग या नावाच्या एका बंगाली नाटकाचा हा रिमेक आहे. बेरोजगार तरुण स्त्रीवेश धारण करतात, पण सचिन पिळगावकर यांनी त्यात मराठी वास्तव आणि भावनिक पंच टाकून त्याला एक पूर्णपणे आणि नवं रूप देऊन टाकलं. हा माझा बायको पार्वती हा अशोक मामाचा डायलॉग, सारखं सारखं काय त्याच झाडावर हा सचिन सरांचा डायलॉग, आणि जाऊ बाई नका हो इतक्यात जाऊ हा अशोक मामांचा डायलॉग हे आपसूक बोलले गेलेले डायलॉग होते. या चित्रपटात सगळे डायलॉग स्क्रिप्टेड होते, पण हे आपसूक आलेले डायलॉग आजही प्रेक्षकांना तोंडावर खळखळून हसू आणायला भाग पाडतात. तुम्ही मला ओळखतात, मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती. आम्ही तिला पोचू आईकडे. जाऊ बाई नका बाई इतक्यात जाऊ. आम्ही जेव्हा या सिनेमांचा डीपली अभ्यास केला तेव्हा सचिन आणि अशोक मामांचे पॉडकास्ट आणि पुस्तके यातून अनेक महत्त्वाचे किस्से आणि बाबी समोर आले. सुरुवातीच्या स्क्रिप्टमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्त्रीवेश असलेला सीन समावेश नव्हता, पण शूटिंग दरम्यान एक दिवस अचानक लाईट गेले आणि तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्त्रीवेश धारण करून एक मजेदार एंट्री केली. या एंट्रीला सचिन पिळगावकर अक्षरशः हसून लोटपोट झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पटकथेत तो सीन कायमस्वरूपी घातला. त्यानंतर मराठी सिनेमातील एक अमर कॉमेडीला सीन मिळाला. पार्वतीबाई. आजही पोरतोरं किंवा म्हातारी लोक जेव्हा हा माझा बायको पार्वती किंवा लक्षाचा पार्वतीबाईचा सीन पाहतात तेव्हा हसून डोळ्यात खळखळत पाणी आणतात. अनेकांना वाटतं हा फक्त कॉमेडी सिनेमा आहे, पण खरा अर्थ तुम्ही पाहिला आहे का? हा सिनेमा 1980च्या दशकातल्या बेरोजगार तरुणांवर एक व्यंगनी टिप्पणी करतो. घरभाडं, नोकरी आणि समाजात टिकून राहण्यासाठी लोक कसं खोटं बोलतात हे विनोदी पद्धतीने दाखवलं आहे. सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, मी लोकांना हसवायचं ठरवलं पण त्यांना स्वतःवर हसायला लावलं होतं. सचिन पिळगावकर आणि अशोक मामांनी याआधीही एकत्रित काम केले होते, पण अशी ही बनवा बनवी या सिनेमामध्ये सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची ही एकत्रित काम करण्याची पहिली संधी होती. त्यामुळे त्यांना भीती होती ती भूमिका कमी होण्याची. पण मात्र प्रदर्शनापूर्वी जे काही प्रेस शो झाले यामध्ये समोर आले की इतरांना जेवढा स्क्रीन टाइम मिळाला होता तेवढाच आपल्यालाही मिळाला होता. त्यानंतर सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची कायमची घट्ट मैत्री झाली. 1988 मध्ये आलेला हा सिनेमा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. 23 सप्टेंबर 1988 साली 3 रुपये तिकीट असलेला हा सिनेमा 3 कोटींचा व्यवसाय या चित्रपटाने केला. 80च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतील कोटींमध्ये कमाई करणे ही खूपच मोठी बाब होती. जेव्हा आमच्या टीमने अजून खोलवर जाऊन माहिती काढली तेव्हा अशी ही बनवा बनवी या सिनेमाचे काही रिमेक समोर आले. कन्नडमध्ये ओलू सारू वारी ओलू, हिंदीमध्ये पेइंग गेस्ट, पंजाबीमध्ये मिस्टर अँड मिसेस 420 तर बंगालीमध्ये जिओ पगला हे चित्रपट पुन्हा बनवण्यात आले आणि तमिळमध्ये तर मसाला पदा या नावानेही बनवला गेला. पण लक्षात ठेवा, या कोणत्याही रिमेकला ओरिजिनलची जादू कधी गाठताच आली नाही, ही केमिस्ट्री बनवताच आली नाही. आपले लक्षा मामा, अशोक मामा, आपले सचिन पिळगावकर सर आणि सुहास ही मराठी प्रेक्षकांची चौकडी कायम प्रेक्षकांच्या मनात राहिली. अशी ही बनवा बनवी या सिनेमामध्ये अशोक मामांनी धनंजय मानेची भूमिका वठवली. ज्यावेळी घर मालकाचं लक्ष चुकवून लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या मित्राच्या घरी येतात तेव्हा ते धनंजय माने इथेच राहतात का हा डायलॉग बोलतात. त्यावेळी हा डायलॉग चांगलाच गाजला. या डायलॉगने अशोक मामांनी त्यांच्या घरची नेमप्लेट तयार केली आणि ती नेमप्लेट आजही अशोक मामांच्या घराला घरपण देते.
सिनेमातील बाहेरील भागांवर लक्ष केंद्रित केले असता म्हणजेच या सिनेमातील गीत गायन बद्दल शांताराम नांदगावकर आणि सुधीर मोघे यांनी गायलेली गीते, हृदयी वसंत फुलताना हे गाणे अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, उत्तरा केळकर, शैलेंद्र सिंग, अमित कुमार, सुहासिनी, अपर्णा मयेकर आणि सचिन पिळगावकर यांनी गायले आहेत. जीवनाचा खरा अर्थ सांगणारे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक मामा आणि सचिन यांचा एकत्रित संगम असणारं हे गीत किती आले किती गेले भले मोठे शहाणे झाले हे गीत आजही मराठी प्रेक्षकांना भावुक करून जाते आणि जीवनाचा खरा अर्थ सांगून जाते. सचिन पिळगावकर दिग्दर्शित 1988 मध्ये प्रदर्शित झालेला अशी ही बनवा बनवी हा सिनेमा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम मराठी विनोदी चित्रपटांपैकी एक आहे. यात सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुशांत रे, निवेदिता सराफ, अश्विनी भावे आणि प्रिया अरुण बेर्डे यांनी भूमिका साकारल्या होत्या.